मुंबई येथील पवई पोलिसांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोधी रॅलीचे आयोजन केले होते। ही रॅली पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीमध्ये एसए पब्लिक स्कूल, अस्मिरा स्कूल तसेच बांगुर्दा पाडा येथील विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक नागरिक, पवई पोलीस स्टेशनचे आणि साकीनाका वाहतूक विभागाचे अधिकारी आणि अंमलदार असे एकूण 600 लोक सहभागी झाले होते। पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांना अंमली पदार्थामुळे होणारे सामाजिक दुष्परिणामांबद्दल माहिती दिली। ही रॅली बीट क्रमांक 3 येथून सुरू झाली आणि तुंगागाव, साकीविहार रोड, मोरारजी नगर या नशाप्रभावित परिसरांमधून गेली। या रॅलीमध्ये ढोल ताशा पथक, लेझिम पथक आणि विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। मोरारजी नगर आयटी ओरम पार्कमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती केली। तसेच आजूबाजूला अंमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री होत असल्यास पोलिसांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहनही केले। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।